माझं नाव शालका शंकर करपे. मी माझ्यासाठी समर्थनगर इथे राहते. आमचं रेशनिंग कार्ड 5-6 वर्षापासून बंद होतं. मला जेव्हा समजलं की इथे म्हणजे आता रेशनिंग कार्ड म्हणजे ह्याच्यात चालू परत करतायत रमाकांत सर, तर इथे येऊन फॉर्म भरला. तर माझा फॉर्म व्यवस्थित भरला. आमचं रेशनिंग कार्ड चालू करून दिलं त्यांनी. त्यावर त्यांचे धन्यवाद. नमस्कार, मी नागेश कसगुंडे. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या मी आहे जोगेश्वरी विधानसभेमध्ये आणि या विधानसभेमधील वॉर्ड क्रमांक 73च्या भारतीय जनता पार्टीचे महामंत्री रमाकांत नर यांच्या या कार्यालयामध्ये. आणि या ठिकाणी येण्याचं कारण मागील जवळपास कोरोनाच्या महामारीच्या या संकटानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभरातील जवळपास 80 कोटीपेक्षा जास्त जे भारतीय आहेत त्यांना मोफत रेशनचं वाटप सुरू केले. आणि आता पुन्हा त्याच्यानंतर सुद्धा 5 वर्ष, पुढील 5 वर्ष हे वाटप होणार आहे. पण याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की वाटप तर दिलं जाते, परंतु या ठिकाणी काही जे आहेत रेशन कार्ड धारक त्यांचं रेशन कार्ड ब्लॉक, रेशन कार्ड बंद, रेशन कार्ड इनॅक्टिव्ह असल्या कारणामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांना हे जे मोफत रेशन येते केंद्राकडून ते मात्र मिळत नाही. तर या ठिकाणी रमाकांत नर यांच्या माध्यमातून त्यांनी काही जी कुटुंब आहेत ते त्यांच्याजवळ पोहोचले. आमचं रेशन कार्ड ऍक्टिव्ह नाही आणि आम्हाला रेशन कार्डचा काही उपयोग होत नाही, धान्य सुद्धा मिळत नाही, अशी कुटुंब माझ्यासोबत आहेत. काही 2 परिवार आहेत त्यांच्याकडून घेऊ. मी सुद्धा मॅडम माझ्यासोबत आहेत. मॅडम काय सांगाल, रेशन कार्ड तर आहे परंतु त्याच्यावर मिळणारं धान्य मात्र मिळत नव्हतं, काय सांगाल? अजिबात भेटत नव्हतं. 5-6 वर्ष झालं मी खूप कंटाळलेली आणि मी गेलेली रेशन कार्डवरती, म्हणजे त्या माणसाकडे. तो माणूस बोलतो तुमचं ऍक्टिव्ह नाही, तुम्ही जा. घेत नव्हते. तर मी कुठून यांचा नंबर शोधलं यांच्याकडे. तर मला कोणी सांगितलं तुम्ही ऑफिसला या, तुम्ही यांच्याकडे बोला. तर मी रिक्वेस्ट केलं यांना की असं आहे, माझा प्रॉब्लेम आहे, माझा धीराचं ते साईन देत नाही मला. तर मी काय करू? त्यांनी बोललं मी माझं एक फॉर्म देतो तुम्हाला, ते भरा आणि माझ्याकडे या. तर मी फॉर्म भरून दिलं. यांनी मला खूप मदत केली. 5 वर्ष झालं तुमचं रेशन कार्ड इनॅक्टिव्ह होतं. रेशनचे जे फायदे ते मिळते ते त्याच्या अगोदर कधी यांच्या व्यतिरिक्त कोणाकडे दुसऱ्याकडे मदतीचा हात किंवा रेशन कार्ड चालू करण्यासाठी प्रयत्न? मी भरपूर गेलेली रेशन दुकानावरती, पण कोणी मला सगळ्यांनी नाकारलं. तर मग मला यांचं हे घ्यायला लागलं. मी इकडे आली. मग कार्ड तुमचं ऍक्टिव्ह झालं, रेशनचं मिळतं बेनिफिट? हो, मी या रमाकांत नाईक यांनी मला भरपूर मदत केली. रमाकांत नर मुंबई महानगरपालिका म्हणजे या जो वॉर्ड आहे, वॉर्ड क्रमांक 73, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कार्यरत असल्यापासून शाखाध्यक्ष होते. या शाखेचे पक्ष बदलला पण काम करण्याची पद्धती मात्र तीच. आजही लोकांसाठी धावण्याचं काम, लोकांची कामं करण्याचं काम या ठिकाणी रमाकांत नर यांच्या माध्यमातून होते. अजून एक जे आहेत रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्या सोबत सुद्धा बोलू. सर काय सांगाल, कशा प्रकारे म्हणजे किती वर्ष तुमचं, मॅडमने सांगितले 5 वर्ष कार्ड बंद होतं, तुमचं किती वर्ष बंद होतं आणि काय सांगाल? माझं पण गेले 5-6 वर्ष बंद होतं कार्ड माझं. तरी मग नंतर मला समजलं की रमाकांत सर इकडे ते कार्ड ॲक्टिव्ह करून देणार आहे. त्यामुळे मी इथे येऊन ते फॉर्म फिलअप केलं आणि त्याच्यानंतर मी 2-3 महिन्यानंतर माझं हे कार्ड चालू झालेलं आहे. खूप आभारी आहे यांचं मी. जेव्हा 5 वर्ष मागील कार्ड इनॅक्टिव्ह होतं, वाटलं होतं परत कधीतरी कार्ड चालू होईल, परत कधीतरी रेशन मिळेल? कारण या 5 वर्षाच्या तुम्हाला किती त्रास, काय झाला? हो, त्रास तर झाला, पण असं वाटलं नव्हतं की होईल म्हणून चालू. पण नंतर मला समजलं की ते कार्ड ॲक्टिव्ह करून देणार आहेत. तर म्हणून मी बोला येऊन जाऊन बघूया त्यांच्या ते. तर रमाकांत सरांनी आम्हाला चालू करून दिलेलं आहे, त्यांचा मी खूप धन्यवाद. रमाकांत नर सर यांनी चालू करून दिलं म्हणजे याचे जे प्रयत्न आहेत यासाठी जे काही लागणारे प्रयत्न आहेत, कारण प्रशासकीय यंत्रणा जे आहेत, शिधा वाटप नियंत्रण केंद्र जे आहेत तिथे जाऊन या पूर्ण सगळ्या प्रक्रिया पार पाडून त्याच्यानंतरच पुन्हा एकदा ते कार्ड ऍक्टिव्ह होतं. आणि या 2 कुटुंबांचे कार्ड 5 वर्षानंतर ऍक्टिव्ह झालेले, त्यांचा त्यांनी आनंद व्यक्त केला. या ठिकाणचे महामंत्री वॉर्ड क्रमांक 73चे रमाकांत नर यांच्या प्रयत्नाला यश आलेले आहे. आतापर्यंत आपण 2 कुटुंबाशी बोललो, 2 रेशन कार्ड धारक यांच्याशी बोललो. तिसरं रेशन कार्ड धारक म्हणजे मागाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 1-2 नव्हे तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असे कुटुंब आहेत, असे रेशन कार्ड धारक आहेत ज्यांचे रेशन कार्ड इनॅक्टिव्ह आहे. त्याचा फायदा जो आहे ते रेशन दुकानदार यांना होतो, कारण त्यांच्या नावाचं धान्य येते, त्यांच्या कार्डाचं धान्य येते, पण ते वाटप मात्र होते. अजून तिसरं कुटुंब. सर काय सांगाल, तुमचं नाव काय, तुम्ही राहता कुठून, काय नक्की प्रवास, काय सांगाल, प्रॉब्लेम काय? माझं नाव आहे अशोक गणपत शिंदे. राहायला मी सारीपूत नगरला आहे.
ॲक्च्युली हे आपलं लॉकडाऊनच्या नंतर जे पहिल्या अगोदर मला रेशनिंग कार्ड म्हणजे चालू होतं माझं, रेशनिंगवर धान्य वगैरे मिळायचं. त्यानंतर लॉकडाऊन नंतर बंद झालं. बंद झाल्यानंतर मी एकदा जाऊन चौकशी केली तरी ते बोलायला लागले की तिकडनंच रेशनिंग ऑफिसमधूनच तुमचं कार्ड बंद झालेलं आहे. तर मग मी नंतर काही हे केलं नाही, चौकशी केली नाही. नंतर मग मला कळलं की असं असं इकडे या साहेबांकडे हे आहे. मग मी या साहेबांना येऊन भेटलो. साहेब म्हणाले काही काळजी करू नको, तुझं कार्ड होऊन जाईल. आणि त्या साहेबांनी हे करून दिलं मला. किती वर्षांचं रेशन कार्ड बनतं? तरी 3 वर्ष तरी झाली कमीत कमी. आता रेशन कार्ड ऍक्टिव्ह झाले, रेशनचे धान्य मिळते? आत्ता जस्ट मी जाऊन आलो, चौकशी करून आलो आणि त्यांनी पडताळणी करून पाहणी करून बघितलं आणि चौकशी करून मला सांगितलं की तुमचं कार्ड चालू झालेलं आहे. किती ठिकाणी इतर, कारण 3 वर्षापासून तुमचं कार्ड बंद होतं, तर इतर कोणत्या कोणत्या ठिकाणी प्रयत्न केले असे? दोनदा तरी मी ऑफिसला जाऊन आलो, रेशन कार्ड ऑफिसला. तर तिथे कोण दखल घ्यायला कोण मागत नव्हतं ॲक्च्युली. मग मी पण कंटाळून गेलो होतो आणि मग तसंच माझं रेशनिंग कार्ड घरातच पडलेलं होतं. मग मला माहिती पडलं की या साहेबांनी फेसबुकला हे केली, जाहिरात दिली होती. त्या जाहिरातच्या माध्यमातून मी साहेबांकडे आलो आणि मनसेचे कार्यकर्ते आहेत म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. माझ्या जवळचे कार्यकर्ते आहेत पण मी तिकडे सोडून मी ह्यांच्याकडे आलो. पण ह्यांच्याकडे आल्यानंतर मला एक अनुभव आला की बाबा हे साहेब काहीतरी करू शकतात, माझ्यासाठी काहीतरी करू शकतात आणि त्यांनी करून दाखवलं आहे साहेबांनी. त्याच्याबद्दल मी त्या साहेबांचाही बी आभार व्यक्त करतो. आणि खरोखरच मला खूप आनंद वाटतो की काहीतरी जे बंद होतं ते चालू झालं माझं. आनंद वाटतो, कारण रेशन कार्ड म्हणतो तो मागील 3 वर्षापासून आणि आता ते ऍक्टिव्ह झालेलं आहे. आणि प्रयत्न केल्यानंतर जशी मगाशी सांगितलं की रमाकांत नरेंनी पक्ष बदलला आहे पण काम करण्याची पद्धती नाही. आता या तिघांचं कार्ड तर ऍक्टिव्ह झालेलं, पण यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते रमाकांत नर आणि त्यांचे वरिष्ठ म्हणजे विभागाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं या विभागामध्ये असे बाबूभाई पिल्ले आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष दीपक खानविलकर सुद्धा माझ्यासोबत असतील. त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊ की नक्की कशा प्रकारे बघता या कामाला काय सांगा. आता आपण ज्या कुटुंबांची रेशन कार्ड बंद झाली होती त्यांच्यासोबत बोललो, परंतु ज्यांच्या नेतृत्वाखाली इथे काम सुरू आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली रमाकांत नर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे वॉर्डाचे महामंत्री म्हणून काम करत आहेत वॉर्ड क्रमांक 73 मध्ये, असे बाबूभाई पिल्ले, म्हणजे त्यांना राजकीय गुरु मानलं जातं रमाकांत नर यांच्या. कसा बघता यांच्या रमाकांत नर यांच्या कामाला? थोड्या दिवसाअगोदरच शाळेच्या समोरचे स्पीड ब्रेकर त्याचं सुद्धा काम केलं होतं, त्या ठिकाणी सुद्धा बाबूभाई सुद्धा उपस्थित होते. बाबूभाई काय सांगाल, कशा प्रकारे बघता रमाकांत नरच्या कामाला? आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे रेशन कार्ड. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तर रेशन कार्डवर धान्य दिलंय, पण खालच्या स्तरावर मात्र मिळत नव्हतं. काय सांगाल? यांच्यामध्ये लोकांच्या भरपूर लोकांच्या मागणी होत होतो आमच्या रेशन कार्ड बंद आहे म्हणून. असं यांच्या वेळ रमाकांत नर ते शाखाध्यक्ष म्हणून होत होतो, आता महामंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीचे काम करत आहे. त्याच्यावेळी त्यांच्याकडे मागणी केलं. नंतर माझ्यासोबत और मरगज साहेबांच्या सोबत और मंगेश गुरु होत होतो, आम्ही सर्वांनी चर्चा केला. तर आमच्या महिला सर्व आहे यांच्यासोबत चर्चा केलं. नंतर आम्ही बोलला आपण यांच्या रेशनच्या ऑफिसमध्ये गेला, सांताक्रूजमध्ये यांच्या ऑफिसमध्ये गेला, कलिन्यामध्ये ऑफिसरला भेटला. नंतर आम्हाला MADC मध्ये कोण बसतंय यांचं नाव दिला. नंतर याला आम्ही भेटायला गेला. नंतर याला आम्ही सांगितलं असं असं आहे, इथे जोगेश्वरी विधानसभा बोललो होतो, मीडियम परिवार जास्तीत जास्त राहत आहे, स्लम एरिया जास्ती आहे, म्हणून लोगोने ये रेशनच्या भरपूर गरज आहे, म्हणून हे रेशन कार्ड बंद, केसरी रेशन कार्ड किती लोकांचे बंद आहे परत चालू करा म्हणून आम्ही यांच्याकडे मागणी केलं. तो आम्हाला फॉर्म दिला. नंतर आमच्या सर्व टीम, वार्डच्या महिला पुरुष सर्व टीम यांच्यामध्ये लोकांना सांगायला लागला तुमच्या रेशनचं दुकान चालू आहे का नाही आहे, तुम्ही आमच्याकडे या, आमच्या कार्यालयामध्ये या. इथे आला सर्वांच्या रेशनच्या फॉर्म आम्ही 100 फॉर्म इथे भरला. 100 फॉर्म भरला. नंतर यांच्या उत्पन्नाच्या सर्टिफिकेट पण यांच्यामध्ये सबमिट करायला लागतात. उत्पन्न 50,000चं खाली आहे, 50,000चं खालीपर्यंत असतं, याला हे रेशन कार्ड चालू होऊन म्हणणं. असं 100 मध्ये 80 लोकांचं रेशन कार्ड आता चालू झाला. आता इथे 2-4 लोक आला, आम्ही सर्वांना बोलवला नाही तो, पण हे आज आम्ही एवढं हे वार्डमध्ये चालू केला. असंच आम्ही अख्खा जोगेश्वरी विधानसभेमध्ये प्रत्येक वार्डमध्ये कोणाचं पण गरजमंद लोकांच्या रेशनच्या दुकान कार्ड, केसरी रेशन कार्ड बंद आहे, याला चालू करायसाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ता लोकांच्या सेवा करण्यासाठी आम्ही असते सर्व. रोज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं वाक्य आहे, सबका साथ सबका विकास. तो लोकांच्या सर्वांना गरजमंद लोकांना आपण कसं सुविधा करून देवे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून आमच्या पूर्ण जबाबदारी आहे. प्रत्येक लोकांच्या कुठलाही काम असेल आणि भारतीय जनता पार्टीचे कुठलाही कार्यकर्त्यांच्याकडे आला, त्यांचं काम झालं पाहिजे. हे आम्ही एक सेवक म्हणून जोगेश्वरी विधानसभेमध्ये एक सेवक म्हणून
आम्ही असताय, प्रवीण बर्गर साहेब असताय. अरे असं आम्ही अनेक वर्षापासून, आज 18 वर्षापासून आम्ही एक काम करतोय, लोकांच्या सेवा करतोय. आम्ही एक सेवक आहे. राजकारण आम्ही 10% केलंय, 90% आम्ही समाज सेवा केलेले आहे, समाजकारण लोकांच्या सेवा केलेल्या आहे. आता पण आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये 100% व जगामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याला असं वाटतंय आम्ही सर्व लोकांच्या सेवासाठी आम्ही या देशामध्ये सेवक आहे म्हणून, जोगेश्वरी विधानसभेचा सेवक म्हणून आम्ही सर्व आमच्या महिला पुरुष सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता हे जोगेश्वरी विधानसभेमध्ये खरंच लोकांच्या कुठलंही काम असेल भारतीय जनता पार्टी यांच्या मागे उभं राहणार, लोकांच्या काम करून देणार आहे. हे आम्ही लोकांना सर्वांना तुम्हाला सांगताय, तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहणार. जोगेश्वरी विधानसभेमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता असते, पदाधिकारी असते, सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभं राहणार. हे आम्ही यांच्या अगोदर पंतप्रधानांचा योजना होतो 5 लाख पर्यंत याला मेडिकल सुविधा भेटत. यांच्या पण एक जोगेश्वरी विधानसभेमध्ये कमी एक 700 कार्ड आम्ही काढून दिलेले लोकांना मेडिकल सेवासाठी. आयुष्यमान भारतच्या पंतप्रधानांच्या योजनामधून आम्ही कार्ड काढून दिलेले. आता आमच्या दुसऱ्या योजना पण नाही, रेशन कार्ड आधार कार्ड मध्ये लिंक करायसाठी, हे पण आता आम्ही जोगेश्वरी विधानसभेमध्ये चालू करणार आहे लोकांच्या सेवा करायसाठी. एवढं आम्ही तुमच्या समोर एक गोष्टी आम्ही जोगेश्वरीच्या नागरिकांना विनंती करतोय, तुमचे काही काम असतं तो आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यालयामध्ये तुम्ही संपर्क करा, तुमचे काम 100% होणार. ते बाबूभाई पिल्ले मगाशी सांगितल्याप्रमाणे पक्ष बदलला आहे पण काम नाही आणि स्वभाव नाही. जोगेश्वरी विधानसभेमध्ये आतापर्यंत विभागाध्यक्ष म्हणून काम केलं, आता जोगेश्वरी विधानसभेचा सेवक म्हणून काम करणार. माझ्यासोबत दीपक खानविलकर आहेत, भारतीय जनता पार्टीच्या उत्तर पश्चिम जिल्ह्याचे उपाध्यक्ष. सर काय सांगाल, कशा प्रकारे बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, शाखाध्यक्ष, विभागाध्यक्षपर्यंत काम केलेली ह्या पूर्ण टीम भारतीय जनता पार्टीकडे आल्यानंतर काम करते, कशा प्रकारे बदल बघताय, काय सांगाल? भारतीय जनता पार्टी जोगेश्वरीत एक चांगल्या प्रमाणे होती. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवीणजी मरगद असतील, बाबूभाई पिल्ले असतील, यांच्या नेतृत्वाखाली 700-750 कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. तो केवळ घराणेशाही किंवा कुठल्या तरी एकाची मक्तेदारी चालणारा पक्ष नाही. इथे सबका साथ सबका विकास ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगत असतात, मी पंतप्रधान नाही, प्रधान सेवक आहे, या देशाचा मी सेवक आहे. आणि तोच आदर्श ठेवून भारतीय जनता पार्टी जोगेश्वरी विधानसभेतील वॉर्ड क्रमांक 73चे महामंत्री रमाकांत नर किंवा अन्य कार्यकर्ते तोच आदर्श ठेवतात आणि आम्ही या लोकांचे सेवक आहोत. आम्ही कोण महामंत्री, आम्ही कोण अध्यक्ष नाही, एक व्यवस्था म्हणून ही पदांची हे आहे आणि ते सेवक त्या दृष्टीने काम करत असतील. मग त्यांना मार्गदर्शन करत असतात मंगेश गुरव आहेत, बाबूभाई पिल्ले जे आहेत, त्यांच्यासोबत दक्षा घोसाळकरताई आहेत. हे सर्व एक मिळून भारतीय जनता पार्टीचं काम वाढावं आणि त्याचबरोबर लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात. जिथे जिथे अडचण तिथे तिथे भारतीय जनता पार्टी ठामपणे, त्यांचा कार्यकर्ता ठामपणे उभा असतो. करोनाच्या काळामध्ये फार मोठी अडचण निर्माण झाली, आर्थिक असेल, अन्नधान्याचा तुटवडा. त्यावेळी पंतप्रधानांनी 80 करोडच्याहून जास्त लोकांना धान्य मोफत दिलं. त्यावेळी अनेक गोष्टी लक्षात आल्या, अनेक गोष्टी म्हणजे कार्यकर्ता जो जागरूक असतो, जसं रमाकांत नर सारखे असे अनेक कार्यकर्ते जे जागरूक आहेत, तर रमाकांत नरांच्या लक्षात आलं की अनेक लोकांची रॅशन कार्ड बंद आहेत. आता रॅशन कार्ड बंद म्हटल्यानंतर ती व्यक्ती दुकानात जाणार आणि दुकानदार इतक्या सहजपणे किंवा प्रेमाने कधीही उत्तर देत नाहीत. हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. दुकानदार सांगणार रॅशन ऑफिसला जा, रॅशन ऑफिसला MIDC ला गेल्यानंतर त्याची पायरी ओढून आतमध्ये गेल्यानंतर त्या 5-6 खिडक्या आहेत, त्या खिडक्यावर तो जो जातो एकदा, तो परत तिथे नाही गेल्यावर बरं अर्धपोटी राहू पण त्या तिथे नको. अशी स्थिती सामान्य लोकांची रॅशन कार्डच्या बाबतीत आहे की ज्यांना कोणी वाली नाही की बाबा गेला आणि रॅशन कार्ड मिळालं असं दुर्मिळ. आणि ही गोष्ट रमाकांत नर यांनी लक्षात घेतली आणि मग रमाकांत नर यांनी बाबूभाई पिल्ले, मंगेश गुरव यांच्याशी चर्चा केली आणि एक मोठा कॅम्प असं की अधिकाऱ्यांना जाऊन सांगितलं की अधिकारी ताबडतोब रॅशन लिंक करतोय, देतोय, असं होत नाही. त्याच्यासाठी 10-12 खेपा घालणं. ज्यावेळी त्या अधिकाऱ्याच्या लक्षात येतं की आता आपण हे काम करणं आवश्यक आहे, नाहीतर ते आपल्या अंगाशी येणार, त्यावेळी तो अधिकारी काम करतो. आणि मग त्या अधिकाऱ्यांनी ठीक आहे, त्यांच्या व्यवस्थेमध्ये निवडणुका असतात, त्यांना कामाला जुंपलेलं असतं. आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मग त्यांना मदत करून हो ठीक आहे, मग त्यांनी फॉर्म दिले, ते फॉर्म भरले, सगळे फॉर्म भरणं. आता असं आहे की त्यावेळी ह्या सर्व कार्यकर्ता
म्हणजे दक्षा घोसाळकर असतील, त्यांच्याबरोबर सर्व महिला कार्यकर्त्या, पुरुष कार्यकर्ते ठिकणे ज्यांचं रॅशन कार्ड बंद आहे त्यांच्याशी संपर्क साधणं, त्यांना बोलवणं, त्यांचे डॉक्युमेंट्स पेपर घेणं, अशा सगळ्या म्हणजे त्याच्यासाठी असं बोलतात ना की लष्कराची भाकरी भाजून घरचं हे करून लष्कराची भाकरी भाजण्यासारखं काम ह्या सगळ्या महिला हाऊसवाईफ आहेत. या सगळ्या महिला वेळ देऊन ते सगळं केलं. सगळं डॉक्युमेंट्स असं आहे की कुठलेही डॉक्युमेंट एका दिवसात होत नाही. आम्ही सांगितलं, व्हॉट्सअप टाकला की 100 लोकांनी आणून फॉर्म दिले. त्याच्या मागे एक फॉर्म आणण्याकरता, त्या एक फॉर्मला लागणारे 3-4 पेपर गोळा करण्याकरता 10-12 फोन करावे लागतात, 6-7 वेळा जावं लागतं. हे सर्व चिकाटीने भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रवीणजी मरगज असतील, बाबूभाई पिल्ले असतील यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली केलं आणि आज सामान्य लोकांना एक दिलासा दिला. म्हणजे 4-4, 5-5 वर्ष रॅशन कार्ड बंद, म्हणजे त्यांनी निश्चित केलं होतं की याच्या पुढे रॅशन कार्ड चालू होणार नाही. रॅशन कार्ड हा एक महत्वाचा पुरावा आहे, तो चालू होणार नाही असं म्हणजे जेवढी आपण हताश होतो ना, आता हे पुढे काय होणार नाही. हे हताश झालेल्या नागरिकांचं रॅशन कार्ड चालू करून देणं सारखं ईश्वरी काम रमाकांत नर यांनी केलेलं आहे. मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टी जोगेश्वरी विधानसभा वॉर्ड क्रमांक 73 यांना शुभेच्छा चिंतितो. ईश्वरी काम म्हणजे खरंच ज्यांची 5-5 वर्ष रेशन कार्ड बंद आहे, म्हणजे 5 वर्ष म्हणजे जवळपास 1500 दिवस, आणि त्याच्यानंतर त्या अथक परिश्रमानंतर सुरू झालेलं रेशन कार्ड खरंच एक ईश्वरी काम आहे. तर तसं सांगतो मी नागेश काजगुंडे, महाराष्ट्र न्यूज साठी खूप खूप धन्यवाद.